मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन पेण पोलीस वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा। सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे। पेण येथील पोलीस वसाहत फणस डोंगरे इथं असून जवळपास 4 इमारती, 2 बैठ्या चाळी यांची अक्षरशः उकिरड्यासारखी अवस्था झालेली आहे। अत्यंत अस्ताव्यस्त जागा असताना सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून निधी उपलब्ध नसल्याने तिथं जंगल निर्माण झालंय। जवळपास 35 वर्ष जुन्या इमारती व चाळी असून शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। हे दुर्दैव आहे। त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात त्यांच्यामुळे विषारी जनावरांचा वावर सुरू झाला आहे। यातून घटना घडल्या तर जबाबदार कोण याचाही शासनाने विचार करावा। कायदा सुव्यवस्था त्याचबरोबर शांतता अबाधित राहण्याचं काम 24 तास पोलीस कर्मचारी करत असतात। मात्र पेण पोलीस ठाणे वडखळ व जवळच्या ठाण्यातील पोलिसांना राहण्याची अत्यंत गैरसोय आहे। त्यामुळे त्यांना आर्थिक उदंड भाड्यापोटी सोसावा लागतो। सन 2019 पासून यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे सातत्याने प्रयत्न करत असून 2021 ला सरकारच्या सदरच्या नादुरुस्त इमारती व चाळी पाडण्याचं बांधकाम विभागाने पत्र दिलेलं आहे। मात्र अद्याप निधी अभावी काम थांबलंय। विशेष म्हणजे पेण पोलीस स्टेशनचे कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथं तहसील कार्यालय, वन विभाग कार्यालय व अन्य कार्यालय असून बाजारपेठेलगत असल्यानं वाहतुकीची कोंडी पूर्ण दिवसभर सातत्याने जाणवते। यावर उपाय म्हणून शासनाने तहसील कार्यालय हे प्रांत कार्यालयाच्या प्रशस्त जागेत दिल्यास लोकांची कामाची गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर वाहतुकीची समस्या सुटेल। तसेच पेण पोलीस ठाणे कार्यालयासाठी आणखी त्याच ठिकाणी जागा उपलब्ध होईल याचाही विचार करावा। अन्यथा पेण पोलीस वसाहतीच्या जागेत फणस डोंगरी इथं शक्य झाले तर पोलीस स्टेशनच्या कार्यालयाची व्यवस्था केल्यास वाहतुकीची समस्या सुटू शकेल। शिवाय जवळच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असल्यानं कामं सुरळीत होतील। तरी अखेरचे घटका मोजत असलेल्या पोलिसांना राहण्यासाठी घरे मिळण्यासाठी शासनाने तात्काळ निधी मंजूर करावा, यासाठी रायगडच्या दोन्ही मंत्र्यांनी लक्ष घालावे। याबाबत आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना तात्काळ पत्र देणार असून रायगडच्या कर्तव्यदक्ष IPS दर्जाच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी याबाबत दखल घेतली असून लवकरच प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांना संदेशाद्वारे दिली आहे। कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी 24 तास अवरात्र त्रास घेणाऱ्या पोलिसांची मात्र अक्षरशः हेळसांड चाललेली आहे। पेण सारख्या गणपतीच्या शहरामध्ये पोलिसांची अत्यंत वाईट अवस्था आहे। त्यांना राहण्यासाठी घर नाही, घर देईल का अशी त्यांना आवाहन करावं लागतं। गेल्या कित्येक वर्षापासून मी गेले 2019 पासून ह्या पेण वसाहतीसाठी पोलिसांच्या मागणी करत आहे की यांना वसाहतीसाठी निधी शासनाने मंजूर करावा, परंतु आज काय त्यांचा निधी मंजूर झालेला नाही। प्रस्ताव पाठवलं असं मात्र मला सांगण्यात येतं। मी हेच सांगतो की ह्या 40 वर्षापासूनच्या अक्षरशः जर्जर झालेल्या बिल्डिंग आहेत। आजूबाजूला जनावरं जाऊन राहणाऱ्या वसाहतीत सुद्धा ते जनावरांचा प्रवेश होतो। याची शासनाला काळजी नाही का? आणि वसाहतीसाठी निधी मंजूर करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करावी लागते। महाराष्ट्र शासनाची शोकांतिका आहे। वास्तविक यापूर्वीच त्यांनी निधी मंजूर करायला पाहिजे होता। तरी पुनश्च मी आता पेण पोलीस स्टेशन सुद्धा जी जागा आहे त्या जागेमध्ये तहसील ऑफिस आहे, वन विभागाचं कार्यालय, अन्य कार्यालय आहेत। त्यामुळे बाजारपेठेच्या ठिकाणी असणारे ते कार्यालय अत्यंत गर्दीचे आहेत आणि तिथे ट्रॅफिकची एवढी समस्या आहे की 24 तास तिथे ट्रॅफिक होत असते। हाही विचार शासनाने लक्षात घेऊन जर का पेण तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय सुसज्ज जागेत गेलं तर बरीचशी गर्दी कमी होईल। शिवाय तिथे पोलीस स्टेशनसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल। माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी पुन्हा करतोय मी गृहमंत्र्यांकडे की पेण पोलिसांच्या वसाहतीसाठी तात्काळ निधी मंजूर करा। यापूर्वी पत्रावर केलाय, आताही अधिवेशन चालू आहे, मी त्यासाठी पुन्हा पत्रावर करणार आहे। आणि या बाबतीत कर्तव्यदक्ष अत्यंत चांगल्या IPS दर्जाच्या पोलीस अधीक्षक आपल्या रायगड जिल्ह्याला लाभलेले आहेत। त्यांच्याकडे ह्या माहिती माध्यमाद्वारे मी दिलेली आहे। त्यांची सुद्धा विचारसरणी पॉझिटिव्ह आहे। त्याही प्रस्ताव पाठवणार आहेत असं मला मेसेज आहे। मी शासनाकडे पुनश्च हरीश बेकावडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुनश्च विनंती करतो की एवढ्या मोठ्या शहरामध्ये पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये पोलिसांसाठी घर देतं काही मागणी करायला लागते, ही आमच्यासारख्याला काळीमा खचणारी गोष्ट आहे। तर तात्काळ शासनाने याची दखल घेऊन पेण वसाहतीसाठी त्यांचा निधी मंजूर करावा ही शेवटची आग्रहाची मागणी मी करतोय।